हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी मैदा घेतलेला आहे. हे पावशर मैदा आहे आणि छान चाळून घेतलेला आहे हो मैदा. तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. मिरी पावडर टाकलेली आहे बघा इथे मी. आणि त्यानंतर जिरा पावडर टाकलेली आहे 1.5 चमचा. खूप छान रेसिपी बनवायची आहे मैत्रिणींनो ह्याची. ते इथे 2 चमचे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत बघा. त्यानंतर आपल्याला काय करायचे, ओवा घ्यायचा आहे हातावर चांगला क्रश करून तो ओवा टाकून द्यायचा आहे आपल्याला. हातावर क्रश केल्याच्या नंतर कसा मस्त सुगंध उतरतो त्या ह्याच्यामध्ये पिठामध्ये. त्यानंतर इथे कस्तुरी मेथी घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही. हातावर अशी जरा चोळून ती मग टाकून द्यायची आपल्याला. तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे हाताने आपल्याला. मैत्रिणींनो खूप टेस्टी रेसिपी आहे ही. नाश्त्यासाठी तुम्ही नक्कीच करून पहा आणि थोडी वेगळी आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा माझा. ते हे सर्व छान मिक्स करून झालेले आहे बघा. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यात तेल टाकून घ्यायचे थोडं. अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचे आपल्याला. आणि तेल पण आपल्याला चांगलं चोळून घ्यायचे बघा पिठाला. सर्व तेल लागलं पाहिजे पिठाला. मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ माझे छोटे असतात पण खूप छान असतात. संपूर्ण व्हिडिओ पाहत जा तुम्ही. आणि कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून सांगा. तुमचे कमेंट वाचायला मला खूप आवडतं. तर हे छान बघा मी तेल छान मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं चोळून. तर आपल्याला लागण असंच पाणी आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून पीठ हे मळून घ्यायचे आपल्याला. छान गोळा करून घ्यायचा ह्याचा. तर मैत्रिणींनो तुम्ही ही रेसिपी केली का मला नक्कीच सांगा. नसन केली तर एकदा तुम्ही करून बघा. खूप मस्त होती. खायला खूपच छान टेस्टी अशी खुसखुशीत. तर पाहू शकता मैत्रिणींनो थोडी मी अर्धा चमचा हळद टाकून घेते. हळद आपण विसरलो होतो. आणि त्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे बघा. आपल्याला ह्याच्या शंकरपाळ्या नाही करायच्या मैत्रिणींनो. पुढे तुम्हाला समजेल मी काय बनवते ते. संपूर्ण व्हिडिओ पहा माझा. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे. छान मळून घ्यायचे हे पीठ. पाहू शकता मैत्रिणींनो छान गोळा झालेला आहे. जास्त पातळ पण नाही केला, घट्ट पण नाही. जास्त असा मीडियम गोळा आपण चपात्यांना जसा करतो ना त्या पद्धतीने इथे गोळा करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे गोळा एक 5 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचा आहे. इथे पळपोट घेतलाय बघा मी. तर ते पळपोटावर आपण आता तो गोळा घ्यायचा आहे आपल्याला. छान भिजलाय बघा गोळा मस्त. तर ह्याचे 2 उंडे मी काढून घेते. चपातीला जसा उंडा लागतो ना तेवढाच आपल्याला उंडा इथे घ्यायचा आहे बघा. मैत्रिणींनो असं काहीतरी वेगळं केलं नाश्त्याला तर खूप म्हणजे छान वाटतं खायला पण. आणि हे कसं 15 दिवस महिनाभर ही टिकणारी वस्तू आहे. जेव्हा लागन तेव्हा तुम्ही डिशमध्ये घेऊन खाऊ शकता. थोडंसं आपलं पीठ सुकं पीठ लावून हे ना हे छान चपाती ह्याची लाटून घ्यायची बघा. एकदम पातळ लाटायची. ह्याच्या तुम्ही शंकरपाळ्या पण करू शकता मैत्रिणींनो. अशाच पातळ लाटून ना छान शंकरपाळ्या पण होतात. पण आपल्याला शंकरपाळ्या नाही करायच्या.
छान अशी गोल मोठी पोळी लाटून घ्यायची, पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने। आणि बघा किती पातळ केलेली आहे मी, पाहू शकता तुम्ही छान पातळ लाटून घेतलेली आहे। तर आपल्याला हे एक झाकण मी घेतलेलं आहे प्लॅस्टिकचं, तुमच्याकडे छोटी वाटी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता, माझ्याकडे नव्हती म्हणून मी हे झाकणाचा वापर करते। आपल्याला ह्याच्या छान छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्यात बघा। छोटे छोटे पुऱ्या कशा दिसायला पण छान दिसतात त्या मैत्रिणींनो, मोठ्याल्या पुऱ्या नाही करायच्या आपल्याला, पाहू शकता तुम्ही। तळल्यावर तर खूपच छान होतात ह्या पुऱ्या बघा। अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या ह्या करून घेतलेल्या आहेत मी। आता ह्या काढून घ्यायच्यात आपल्या एका ह्याच्यामध्ये। मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि काही चुकत असलं तर ते पण मला सांगा तुम्ही, की ताई अशाने असं तसं सांगू शकता घरच्यासारखं। आणि व्हिडिओ माझे संपूर्ण पाहत जा, आवडले तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा, लाईक कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो। तर पाहू शकता सर्व पुऱ्या मी काढून घेतलेल्या आहेत ह्या। तर आता हे साईडला ठेवून आपल्याला परत इथे दुसरा गोळा घ्यायचा आहे बघा। आणि तो पण आपल्याला असा पातळ लाटून घ्यायचा आहे चपातीवाणी, मोठा चांगला मोठी चपाती लाटून घ्यायची बघा। त्याच्यामध्ये कसं मैत्रिणींनो ओवा टाकलाय, परत कस्तुरी मेथी, जिरी पावडर, परत मिरी पावडर, त्याने टेस्ट एवढी भारी येते ना ह्या पुऱ्यांना, खूप छान लागतात। इथे चपाती आपली मोठी लाटून झालेली आहे, तर आपण आता ह्याच्या पुऱ्या करून घेऊया बघा झाकणाने। मैद्यापासून किती प्रकार आहेत मैत्रिणींनो, खूप काय काय प्रकार आहेत मैद्याचे पण हे जरा तिखट खायला खूप छान लागतं ना, गोड गोड खाऊन आता दिवाळीचा कंटाळा जर आला असेल तर तुम्ही हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला करू शकता। तर हे छान झालेत बघा पुऱ्या करून माझ्या। तर ह्या काढून घ्यायच्यात आपल्याला सर्व। आणि पातळ पण मस्त झाल्यात, पातळ केल्या ना कडक अशा खुसखुशीत मस्त होतात, पाहू शकता सर्व मी पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत। तर आता आपण काय करायचं, ह्या पुऱ्या तळून घ्यायच्यात आपल्याला। इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आणि कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे तळण्यासाठी। मैत्रिणींनो, तेल छान तापलं ना तर एक एक पुरी आपल्याला त्या तेलावर सोडून घ्यायची बघा। पहिले एक पुरी मी टाकून बघते तेल तापले का, त्यानंतरच आपल्याला दुसऱ्या पुऱ्या पण ह्याच्यामध्ये सोडून द्यायच्यात। खूप छान होती मैत्रिणींनो, एकदा तुम्ही खरं सांगते ट्राय करून बघा ही रेसिपी। ते छान तळून घ्यायच्यात, वर खाली करायच्यात आपल्याला, पलटी करून घ्यायच्यात बघा। आपण पहिल्यांदाच हे 4 टाकलेले आहेत, नंतर तुम्ही जास्त जास्त टाकू शकता कारण तेल खूप छान मस्त गरम होतंय। ते हे छान तळले गेलेले आहेत, आपण आता हे काढून घ्यायच्यात आपल्याला। तेल चांगलं निथळून घ्यायचे बघा पुऱ्यांचं। तर दुसरे आपण आता टाकून देऊया। जेवढं तेलात आपल्या कढईमध्ये बसतील ना तेवढ्या तुम्ही पुऱ्या ह्याच्यामध्ये टाकू शकता। आणि अशा कुरकुरीत मस्त होतात बघा ह्या पुऱ्या।
तर हे आपण पलटी करून घ्यायचे आपल्याला. मैत्रिणींनो, पावशर पिठाच्या आहेत ना ह्या पुऱ्या भरपूर होत्यात. ते छान बघा तळल्या गेलेल्या आहेत मस्त. ते काढून घ्यायच्यात आपल्याला आता ह्या आणि दुसऱ्या लगेच टाकून द्यायच्यात तेलावर. झटपट होती ही रेसिपी मैत्रिणींनो, टाइम लागत नाही आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. दिसायला किती छान दिसतात बघा ना. हे आपण छान पलटी करून घेऊया आपण. छान तळून झाल्यात तर ह्या एका ताटामध्ये आता काढून घ्यायच्यात आणि दुसऱ्या टाकून द्यायच्यात बघा. अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या ह्या तळून घेणार आहे. तळायला पण टाइम लागत नाही मैत्रिणींनो, लगेच तळल्या जातात त्या. आणि तेल छान निथळून घेत जावा. तेल नाही राहत पुऱ्यांना जर आपण. हे पण छान पलटी करून घ्यायचे बघा. असंच कलर आला ना त्यानंतरच पुरी आपल्याला काढून घ्यायची, म्हणजे छान आपली पुरी तळल्या गेलेली आहे. मैत्रिणींनो, परत एकदा सांगते, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहताच लगेच लाईक करा. हे आपण पलटी करून घ्यायचे आता ह्या पुऱ्यांना पण. पाहू शकता तुम्ही, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. कोणी पाहुणे आले तुमच्या इथं तर तुम्ही नाश्त्याला ह्या पुऱ्या अशा करून त्यांना देऊ शकता. पाहुणे पण खुश होतात चहासोबत. अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या ह्या तळून घेणार आहे बघा. कुठे असं तुम्ही फिरायला चालले तर ह्या पुऱ्या घेऊन जाऊ शकता बघा मैत्रिणींनो प्रवासाला, कारण खराब नाही होत ना ह्या. टिकणारी वस्तू आहे. 15 दिवस महिनाभर खूप छान डब्यामध्ये तुम्ही ठेवल्या तर राहतात ह्या. छान तेल निथळून घ्या बघा मैत्रिणींनो. छान आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत मैत्रिणींनो. आता पाहू शकता तुम्ही किती छान कलर आलाय का नाही आपल्या पुऱ्यांना. तर मैत्रिणींनो, ही पुऱ्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता इथे एक मी तोडून दाखवते तुम्हाला, किती पातळ झालेले आहेत बघा. तर ही रेसिपी कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.